चहा विक्रेत्यावर दरमहा 40,000 रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। नागपूरच्या पाचपावली परिसरातील अशोकनगरात राहणाऱ्या मोहम्मद तौसिफ शब्बीर अली यांना घरी जात 2 जणांनी खंडणीसाठी धमकी दिली। तौसिफ यांचे चहाचे दुकान आहे। त्यांच्या एका मित्राने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। ही तक्रार मागे घेण्यासाठी देखील दोघांनी तौसिफ यांना धमकी दिली। चहाचे दुकान चालवायचे असेल तर दरमहा 40,000 रुपयांची खंडणी ही द्यावी लागेल, असेही दोघांनी तौसिफ यांना सांगितले। तक्रारीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी शफीक अन्सारीला अटक केली आहे। त्याचा साथीदार स्नेह तिरपुडे याचा शोध सुरू आहे। बरोबर आहे। अशोकनगर परिसरात एक चाय दुकान आहे। त्या चाय दुकानात जाऊन त्याच परिसरातला एक स्नेह तिरपुडे आणि शफीक अन्सारी यांनी चाय दुकान जर चालू ठेवायचं असेल तर पैसे लागेल म्हणून त्यांनी 40,000ची मागणी केली। तसेच आम्हाला तक्रार प्राप्त झाला, त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपी स्नेह तिरपुडेला अरेस्ट करण्यात आलं। त्याच्यावर याआधी एक NDPSचा गुन्हा आहे स्नेह तिरपुडेवर आणि शफीक अन्सारी याला अटक करणे बाकी आहे। एक NDPSचा गुन्हा आहे आरोपीवर आणि हे दारूच्या नशेत त्याला बोललेलं आहे, ओळखीपैकीच आहे। तरीही आम्ही तक्रार प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल करून PSI माझगावकर तपास करीत आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।